आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, काय झालं? आशु, थँक्यू सो मच। का ग, काय झालं? काय नाही, डोक्यात खूप विचार चालले होते। ते असे झाले की तू एवढं सगळं केलंयस माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे रे ही। आणि तू बरोबर बोलत होता आशु, मी हतबल होते आणि ही शिवाना मलाही माहित नाही, पण तू सगळ्यांसमोर जे काही केलंस ते खूप मोठं आहे। त्याच्यामुळे ना माझा विश्वास मला परत मिळाला। या घरात मी जागा ना विश्वासाने तयार केली होती आणि तो विश्वास कुठेतरी निघून गेला होता, पण तुझ्यामुळे तो विश्वास परत आला, त्यासाठी खूप थँक्यू। नुसतं थँक्यू नाही होणार काही, म्हणजे हे इकडे बस। आशु, शिवा, काय आहे? तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस आणि तुला खचलेलं बघून ना माझं हातून मन खातं। त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मी काहीही करू शकतो शिवा, काही। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि आज जे काही मी आहे ते फक्त तुझ्यामुळे। मी आधी असं नव्हतो ग, मी जबाबदार नव्हतो, पण तू मला जबाबदार केलंस। आशु, माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, कारण तू जो मला आधार दिलास ना, तो पप्पांनंतर कोणी दिला नव्हता। मी ना सगळ्यांसमोर अशी खूप स्ट्रॉंग असते, पण तुझ्या समोर मला वीक होता येतं, कारण तू मला परत स्ट्रॉंग करतो। असंच आपण आयुष्यभर एकमेकांसोबत उभं राहूया। बरं चला, मला भाऊंनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे। इतक्या दिवसानंतर ही मोठी डील क्रॅक करायची। शपथ, कडक रे एकदम। त्यासाठी मला निघावं लागणार आहे आवरून। आशु, मी मदत करू? अर्थात, का नाही, करा मदत। बरं, एक मिनिट। ही जर डील क्रॅक झाली तर देसाई ऑटोमोबाईल कुठल्या कुठे पोहोचेल माहितीये, आणि तू आहेस ना माझ्यासोबत। आशु, मी तुझ्या बरोबर आयुष्यभर आहे। तू कामाकडे लक्ष दे, घराची जबाबदारी माझ्यावर, आणि तू ज्या शिवाच्या प्रेमात पडला होतास ना, ती शिवा तुझ्यामुळे परत आली। एकदम कडक दिसतोस रे। मला तयार कोणी केले? मी